हाय हॅलो नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आत्ता बनवणार आहे बीट. सो मी मार्केटमधनं बीट आणले होते, थोडे जास्त आणले होते, ते अजून संपले नाही आहेत. तर म्हटलं आता काय करूयात आपण ह्याचा जसं आपण गाजराचा हलवा करतो ना तसाच बीटाचा हलवा करायचा आहे. हा खूप पौष्टिक पण आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. सो म्हटलं आता हे काही संपणार नाही आहेत आणि परत उद्या रविवार आहे, उद्या अजून मार्केटमध्ये जायचं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात अगोदर बीट आहे ह्याची पूर्ण साल आहे ती काढून घ्यायची. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. सो जसं आपण बटाट्याची साल काढतो ना सेम आपल्याला तशीच साल काढून घ्यायची. आता मी हे धुतले नाहीत कारण की आता आपल्याला साल काढल्याच्यानंतर धुवूनच घ्यायचे, त्याच्यामुळे मी नाही धुवून घेतले. आणि आणतानीच खूप म्हणजे ताजेच होते, त्याच्यामुळे आत्ता 5-6 दिवस झाले आणून तरी पण निब्बर आहेत, म्हणजे असे मऊ वगैरे नाही पडले जास्त. 2-3 दिवस झालं मला बिटाचा हलवा बनवायचा आहे पण काही टाईमच नाही भेटला. आणि आज पण भरपूर कामं होते, दळण वगैरे सगळं. पण म्हटलं आता आज करावंच लागणार आहे, कारण की उद्या मार्केटमध्ये गेलं तर मग नाही करणं होणार आहे. आणि परवा दिवशी तर कामच आहे, तर त्याच्यामुळे पण परवा दिवशी पण नाही करणं होणार आहे, मग खराब झाले असते अजून 2 दिवसामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं की चला अगोदर हलवा करून घेऊयात. अजून माझे बाकीचे थोडेफार कामं राहिलेत, तर म्हटलं अगोदर हे करून घेऊयात. तुम्हाला एका बिटाचं एवढं काढून दाखवते. मी अगोदर ना ह्याच्या अगोदर जेव्हा करत होते ना, म्हणजे आता जास्त बीट भेटतात मार्केटमध्ये, तेव्हा जास्त गाजरं भेटायचे. तर मग बीटाचा आणि गाजराचा मिक्स केला ना तरी पण भारी लागतो. जसं आपण फक्त गाजराचा करतो तसं फक्त बीटाचा पण करू शकतो, आणि दोन्हीचा मिक्स केला तरी पण छान होतात. आपल्याला ह्याचा शेंडा आणि बुड आहे ते कट करून घ्यायचं. हे नाही कट करून घेतलं तरी चालते, कारण की आपल्याला असं धरायला तर लागणारच आहे. आता मी धुवून घेते. मस्त एकदम पिंक कलर आहे. आता मी ह्याच्यामध्ये खिसून घेणार आहे. आता माझ्याकडे आहे छोटी खिसणी, मोठी आहे पण आता मी कुठं ठेवली माझ्या लक्षात नाही, कारण की लागत नाही जास्त, म्हणून मग साहित्यामध्ये ठेवून दिले. सो आता ह्याच्यावर एकदम जेवढा बारीक होईल ना आपल्याला बीट तेवढं बारीक खिसून घ्यायचं आहे. एकदम जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक होते. फक्त एवढंच आहे की वेळ खूप लागणार आहे, कारण की 5-6 बीट आहेत त्यामुळे वेळ लागणार आहे. मोठ्या भांड्यामध्ये का घेतलं मी खिसायला, कारण की बीट पण जास्त आहेत आणि मग परत इकडं तिकडं राडा होतो. त्याच्यामुळे मोठ्या ह्याच्यामध्ये घेतलं की डायरेक्ट आता आपल्याला हे फोडणीमध्ये घालायला तुपाच्या तयार. बघू शकता एकदम मस्त बारीक होते. गाजरं लवकर होतात खिसायचे, गाजराला एवढा नाही वेळ लागते, मी त्याला जरा जास्तच वेळ लागतो, आणि निब्बर असेल तर अजून जास्त वेळ लागतो. सो मी अगोदर एवढे सगळे आहे खिसून घेते. सो बघू शकता वेलची घेतलेली एवढं घेतल्यात. आता आपल्याला हे काय करायच्यात, फोडायच्यात. सो बघू शकता पूर्ण ह्यातले दाणे आहेत ते काढून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये साखर टाकली. आता आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं, एकदम पावडर फॉर्ममध्ये बनवायचं आहे ह्याला. सो बघू शकता बीट आहे ते सगळं खिसून घेतलेलं आहे एकदम बारीक मस्त. आणि अजून 2 ठेवलेत कारण की हेच मला खूप जास्त होईल असं वाटतंय त्याच्यामुळे. आणि एकदम बारीक मस्त खिसून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठीच वेलची पूड बघू शकता, म्हणजे ह्याच्यामध्ये साखर घातली 1 चमचा आणि वेलची दाणे हे पण मस्त मी वाटून घेतले, म्हणजे सगळी अगोदर तयारी करून ठेवली तर जास्त वेळ नाही लागत. कढई छान गरम होऊ द्यायची अगोदर आणि नंतर तूप टाकायचं.
आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाणी अजिबात नाही वापरायचं, तर तूप आहे ते थोडंसं जास्त टाकायचं आणि तूप छान गरम होऊ द्यायचं अगोदर. आणि तूप छान गरम झालं की लगेच आपल्याला बीट आहे खिसून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. सगळं बीट आहे सगळं लगेच ह्याच्यामध्ये टाकून घेतो पालकला. आणि ह्याला तुपातच आपल्याला एकदम छान परतून घ्यायचं. आत्ताच ह्याला झाकण नाही घालायचं, तुपामध्ये छान परतल्याच्या नंतर ह्याला झाकण घालायचं. आणि हे ना गोड पण खूप आहे त्याच्यामुळे जास्त गोड टाकायची गरज नाही. अगोदरच खूप छान गोड आहे. अजून 2 बीट घेतले असते त्या कढईमध्ये हे बीटाचा हलवा बसलाच नसता, परतायला आला नसता व्यवस्थित. आता आपण मिडियम गॅस ठेवूया. आता ह्याला 2 ते 3 मिनिट आपण मिडियम गॅसवरती असंच परतून घेऊया. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ पण टाकू शकतो किंवा साखर पण टाकू शकतो, पण मी ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. आता मी ह्याला 2-3 मिनिटं तुपामध्ये छान परतून घेतले. गूळ न घालता अगोदरच छान परतून, म्हणजे कच्चं आहे ना ते पूर्ण निघून जातं, त्याच्यामुळे तुपामध्ये छान परतून घेतले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ. सो ही वेलची पावडर बनवलेली आहे ही अगोदर टाकून घेते. मिक्सरच्या भांड्याला लावली तरी पण चालते, मला ह्याच्यामध्येच लवकर होतं बनवायला. आता हे पण आपले सगळं ह्याला लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. मीडियम गॅसवर आहे अजून. जेव्हा आपण झाकण घालून ठेवू ना तेव्हा लो फ्लेमवर ठेवायचं, तोपर्यंत मीडियम फ्लेमवरच त्याला छान परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे वरतून पाणी घालायची पण गरज नाही. आणि मेन म्हणजे आता आपण गूळ टाकणार आहे त्याचं पण पाणी होतं किंवा साखर टाकणार आहे, त्याच्यामुळे मग अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही ह्याला. सो आता गूळ आहे हा छोटी ढेपे म्हणजे असाच डब्बा आणलेला आहे, कारण की रुद्राजला गूळ आवडतो, त्याला शाळेत पण टिफिनला द्यावा लागतो कधी कधी गूळ, त्याच्यामुळे मग सोपं जातं. आणि मोठा आणला ना तर मग तो सारखं खिसला की वल्ला होतो, त्याच्यामुळे हे जेवढं लागेल तेवढं आपण घेऊ शकतो. सो आता मी खिसून का टाकते, कारण की लवकर बारीक व्हावं म्हणून, मेल्ट व्हावं म्हणून. नाही तर हे तसा जरी टाकलं ना तर एकदम सॉफ्ट गोळ. आता मी ह्याच्यात 5-6 एवढ्या छोट्याला ढेप आहेत एवढा घेते, 6 घेते. गूळ लगेच मेल्ट होतो, ते अगोदर बीट गरम झालेलं आहे त्याच्यामुळे. आता आपल्याला अजून 2-3 मिनटं असाच परतून घ्यायचा आहे. लगेच ह्याचा कलर चेंज होतोय, म्हणजे सॉफ्ट व्हायला लागला की कलर ह्याचा लगेच चेंज होतो. बघू शकता त्याला 2 मिनटं झाले. आता परत एकदा आपण परतून घेऊया, नाहीतर मग आपण नाही परतला तर बुडाला चिटकन. ह्याला मी एकदा छान परतून घेते.